जरी म्हटलं सबंध सार आहे म्हटलं तरी सांगू शकतो की सर्व धर्मान परित्यज्य भगवंत अर्जुनाला जे गीतेमधलं जे तत्वज्ञान सांगतात, जो विषय कर्म योगापासून सुरू झाला होता 18व्या अध्यायामध्ये ज्ञान योगापर्यंत भगवंत विषय आणून इथे त्याची प्रस्तावना करताना आपल्याला समजतं. कर्मयोग म्हणजे काय की कर्मयोगा म्हणजे ज्ञानापर्यंत येतं भगवंत ज्ञानापर्यंत इथे आणून त्याची प्रस्तावना करतात. कर्म म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय की भगवंत म्हणतात की कर्मयोग म्हणजे की तुझा स्वभाव, प्रकृती म्हणजे तुझा स्वभाव, कर्म म्हणजे तुझा स्वभाव. इथे ते ज्ञानमख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशेन तदेशेन यथाचति तथातु. गुह्यातलं गुह्य ज्ञान अर्जुना मी तुला आता आतापर्यंत जे काही गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे सांगितलं आहे ते तू ग्रहण केलंस तरी देखील पहिल्या अध्यायापासून म्हणजे पहिला अध्याय सुरू होताना जो अर्जुनाची मनाची जे अवस्था होती तीच अवस्था इथे पण आहे, तशीच आहे. भगवंताने गुह्यातलं गुह्य ज्ञान, कुठलं ज्ञान की कर्म करण्याकरता प्रकृतीचा विचार करणं गरजेचं आहे. कर्म हे कोणाकडून घडतं? परमात्म्याकडून कर्म घडत नाही. परमात्म्यामध्ये येत मुद्दलेव जगी तेथ न सुवावा अभंगी आत्माराज, म्हणजे कर्मामध्ये परमात्म्याचा विचार नाही येत असं सांगितले. परमात्म्याच्या शक्तीने कर्म घडतं, परमात्मा कर्म करत नाही. कर्म हे जीवाकडून घडत असतं. आलं लक्षामध्ये? भगवंत अर्जुनाला समजून सांगत असताना काय सांगतात की बाबा रे, कर्म म्हणजे प्रकृती म्हणजे काही नसून तुझा स्वभाव आहे. अर्जुनाच्याच चरित्रातलं उदाहरण भगवंत त्याला देऊन ही गोष्ट पटवून देतात. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुते. म्हणजे काय? क्षात्र स्वभाव. उत्तर वैराटीचा राजा म्हणजे तू बृहन्नलेच्या अवस्थेत असताना देखील, महाभारतातली कथा आहे, जेव्हा अज्ञातवासामध्ये जेव्हा पांडव असतात तेव्हा वैराट राजाकडे असतात. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा. अर्जुन हा बृहन्नलेच्या अवस्थेमध्ये असतो, ना धड ना स्त्री अशा अवस्थेत तुझा युद्धाशी काही संबंध नसताना देखील वैराट राजाचं धनुष्य तू घेतलं, त्याला पाठीमागे सारलंस, धनुष्य घेऊन तू युद्ध केलं, कौरवांचा पराजय केला. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, क्षात्र स्वभाव तुझा स्वभाव हा क्षत्रिय धर्म तुझा स्वभाव होता म्हणून तू तिथे युद्ध केलंस. कर्म म्हणजे तुझा स्वभाव, प्रकृती म्हणजे तुझा स्वभाव, तुझ्याकडून प्रकृती हे कर्म करून घेईल. ऐसी शुभाशुभ कर्मे निफजती प्रकृती धर्मे, ते तर स्वभाव प्रकृती धर्मे म्हणजे स्वभाव तुझ्याकडून कर्म करून घेईल. अजून एक अर्जुनाला त्याच्याच चरित्रातलं उदाहरण देतात की 18 अक्षयने सेना तू एके नागविले रणांगिनी, तुझा स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुते. अर्जुन म्हणतो मान्य आहे भगवंता, मला कळालं प्रकृती म्हणजे स्वभाव, माझा स्वभाव माझ्याकडून सर्व कर्म करून देईल. पुढचा विचार काय? प्रकृती म्हणजे प्राचीनाची दोरी असं म्हणतात. भगवंत म्हणतात की हालवी दोरी प्राचीनाची म्हणजे प्रारब्ध. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आपल्याला कर्म करावंच लागेल. जोपर्यंत कर्म आहे कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागणार आहे. जे कर्म केले त्याचं आपल्याला कर्म जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत करावं लागेल. परंतु दैवम अन्यत्र योजयेत, दैवाची योजना जशी असेल तशी, पण निसर्ग नियमानुसार दैवाची योजना वेगळी असते. जशी दैवाची आपण पुष्कळसे संकल्प करतो की आपण या वर्षी असं करू, त्या वर्षी तसं करू, प्रत्येक वेळी संकल्प आपले सिद्धीस जात नाहीत. परंतु दैवाच्या योगाने दैवाने जसं लिहून ठेव जे प्रारब्ध आहे ते आपल्याच्यानं कर्म घडतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझा स्वभाव जो आहे हे स्वभाव तुझ्याकडून तू कितीही वल्गना केल्या, माझे नातेवाईक आहेत, गुरुजन आहेत, मी युद्ध करणार नाही, तू कितीही जरी वल्गना केल्या तरी तुझा क्षात्र स्वभाव, तुझा जो क्षत्रिय धर्म आहे तुझा स्वभाव तुझ्याकडून हे कर्म करून घेईल, तुझ्याकडून हे युद्ध करून घेईल. अर्जुन म्हणतो देवा सगळं मान्य आहे. पुढचा विचार काय? तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. पुढच्या ओवीमध्ये भगवंत बोलतात हे जो तुझा स्वभाव आहे, प्रकृती आहे, तुझ्याकडून जे कर्म करून घेणार आहे, हे जे प्रारब्ध कर्म करून घेणार, तुझ्या हृदयात जे वसलेलं एक तत्व आहे हे तत्व तुझ्याकडून कर्म करून घेईल. इथे ते तुझ्या हृदयी वसले म्हणजे तुझ्या हृदयात जे तत्व बसलेलं आहे
तो जे तत्व आहे हे तुझ्याकडून हे कर्म करून घेईल. भगवान काय म्हणतात इथे ते ज्ञानम अख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, म्हणजे तुझ्या हृदयात असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाला तू शरण जा. त्वमेव शरणम गच्छ. प्रकृती म्हणजे स्वभाव, स्वभाव म्हणजे तुझा स्वभाव तुझ्याकडून हे कर्म करून घेईल, आणि हे स्वभाव हे जे तुझं प्रारब्ध, तुझा स्वभाव जे आहे हे सद्व तुझ्याकडून कर्म करून घेणारा जो नियंता तुझ्या हृदयात बसलेला आहे, आलं लक्षामध्ये, तो हृदयात बसलेला भगवंत परमात्मा तुझ्याकडून जे कर्म करून घेईल त्या परमात्म्याला त्वमेव शरणम गच्छ असं सांगितलं आहे. हा त्या श्लोकाचा अर्थ की त्वमेव शरणम गच्छ. आता शास्त्रामध्ये शरणांगतीचे प्रकार सांगितले आहेत. माऊलींनी इथे 4 प्रकारची शरणांगतली, शास्त्रामध्ये 3 प्रकारचे 9 वेगवेगळ्या प्रकारच्या शरणांगती सांगितल्या आहेत. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधी की गांग रिगाली जैसे. गांग म्हणजे गंगा. जेव्हा गंगा समुद्राला मिळण्याच्या अगोदर गंगेचे 2 स्वतंत्र तट असतात, तिचं पापनाशनाची तिचा गुणधर्म असतो, तिचे स्वतंत्र तिचा प्रवाह असतो. गंगेचं उदाहरण माऊलींनी त्याकरिताच दिलेलं आहे की तया अहम वाचा चित्त अंग. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे गंगा सागरा संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. फेडिता पापताप हे तिचं नंतरचं कार्य, हे सगळं कार्य संपतं केव्हा, जेव्हा गंगा जशी समुद्राला मिळून एकरूप होते, जशी शरण जाते समुद्राला शरण गेल्यानंतर तिचं जे स्वतःचं अस्तित्व असतं ते अस्तित्व शून्य होऊन जातं. त्याप्रमाणे तू अर्जुना मला शरण जा. आता शरणांगतीचे मी सांगितले की याच्यामध्ये प्रकार सांगितले शरणांगतीचे 4 प्रकारे, 3 प्रकारे, 9 प्रकारे. भगवंत ह्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबा 4 प्रकारची शरणांगती सांगतात. तया अहम वाचा चित्त आणि अंग. तया अहम वाचा चित्त आणि अंग हे 4 प्रकार. चित्त, अंग आणि वाचा म्हणजे काय की कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3 प्रकारे आपल्याला शरणांगती, 4 अंग. तर शरणांगती म्हणजे काय की शरणांगती ह्यातही 2 प्रकार करता येतात महाराज. तया अहम वाचा चित्त अंग. जर मी अंग दिला, शरण दिला, तर मी भक्ती कशी करणार? वाचा जर मी शरण दिली तर मी नामस्मरण कसं करणार? चित्त जर शरण दिलं तर भगवंताचं चिंतन कसं करणार? म्हणजे भक्ती माझ्याकडून कर्म होणार नाही. मग हे वाचा, चित्त आणि अंग मला शरण देऊ नको. फक्त काय शरण दे तर अहम, तुझ्यातला ह्या वाचेतला अहम, चित्तातला अहम आणि अंगातला जो अहम आहे, या तिन्हीमधला जो अहम फक्त मला शरण दे. म्हणजे काय होईल की तुला गुह्यातलं गुह्य ज्ञान होईल, तुझी उपासना होईल, तुझी भक्ती होईल आणि तुझी साधना पूर्ण होईल. केव्हा होईल? जेव्हा तू तुझ्यातला अहम मला शरण देशील तेव्हा. गंगेचं उदाहरण माऊली ज्ञानोबारायांनी त्याकरिताच दिले की कसं शरणांगती द्यायची. अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. गंगेप्रमाणे शरण जायचं आणि अहम वाचा चित्त अंगानुसार शरण जायचं. अर्जुन म्हणतो इथपर्यंत मला विचार पटला की प्रकृती म्हणजे जो स्वभाव आहे, जो प्राचीन, जो प्रारब्ध माझ्याकडून कर्म करून घेणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला त्वमेव शरणम गच्छ शरण जायचं आहे. आणि शरण कसं जायचं? तया अहम वाचा चित्त अंग. ज्ञानोबाराय यांचं म्हणजे भगवंताचं अर्जुनावरचं खूप प्रेम आहे. भगवंत हा म्हणजे अर्जुन हा आवडता शिष्य आहे भगवंताचा. अर्जुन हा आवडता भक्त आहे. महाभारताच्या अगोदर, युद्धाच्या अगोदर राजा बर्बरीक आला होता त्याला अर्जुनाला परास्त करण्यासाठी. अर्जुनाला वाचवण्यासाठी बर्बरीक राजाचं मुंडकं छाटून घेतलं. इतकं भगवंताचं अर्जुनावरचं प्रेम आहे. होय हा सारथी, भक्ती पोहे प्रीती आपण म्हणतो काकड्यामध्ये की होय हा सारथी, त्याचा सारथी झाला. इतकं भगवंताचं आपल्या अर्जुनावर इतकं प्रेम आहे. भगवंत म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे जे गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगितलं, इथे ते ज्ञानमख्यातम गुह्यात गुह्यतरम मया यथा त्याचे तथा. भगवंत म्हणतात की बाबा रे, मी तुला हे ज्ञान दिलं, तू यावर विचार कर आणि तुला जे योग्य वाटतं तो निर्णय घे. आई जेव्हा मुलाला सांगते की बाबा रे, अभ्यास केलास तर परीक्षेत पास होशील, अभ्यास नाही केलास तर तू नापास होशील, त्याचे फायदे आणि तोटे सांगतात. जेव्हा समोरच्या व्यक्तीला दोन्ही पक्ष समजून सांगितल्यानंतर आपल्याला सांगणाऱ्याला जो पक्ष अपेक्षित आहे तो की घेणार, अपेक्षित आहे की तोच पक्ष निवडेल, त्यावेळेसच असं म्हणतो की तुला जे वाटतं ते योग्य कर. भगवंताची इथे तटस्थ आहे. पहिल्या अगोदरच्या श्लोकात काय म्हणतात की भगवंत त्वमेव शरणम गच्छ,
त्याला तू शरण जा. आणि पुढच्या श्लोकात काय म्हणतात की मामेकम शरणम व्रज, म्हणजे मला शरण जा असं म्हणतात. इथे भगवंताने तटस्थ भूमिका घेतलेली आहे. का घेतली? कारण की भगवंताचं भक्तावरचं प्रेम इथे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भगवंत बोलता बोलता भावनिक होऊन काय म्हणतात की मला शरण जा, मामेकम शरणम व्रज. कर्मयोग कळाला, कर्माचा अर्थ कळाला, शरण जाण्याचे शरणांगतीचे प्रकार कळाले, त्यानंतर शरण त्याचं आपल्याला उदाहरण पण माऊलीने दिलं. परंतु अर्जुनाची अजूनही मनाची निश्चिती झाली नाही. का झाली नाही? जेव्हा आपण सांगतो, एकदा सांगून कुठलीही गोष्ट समजत नाही. माऊलींनी हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा 2 वेळेस म्हणावं लागलं. एकदा म्हणलं असतं चाललं नसतं का? नाही. पण एकदा सांगून गोष्ट पटत नाही. अर्जुनाला आत्ता 18व्या अध्यायापर्यंत 18 अध्याय सांगून झाले, 18व्या अध्यायाची सुरुवात होते, तरी देखील अर्जुनाची जे विशारदता आहे, जे दुःख आहे, ते अजूनही तशीच परिस्थिती आहे. भगवंताने ती जाणली. ज्ञान झालं नाही का अर्जुनाला? अर्जुनाला ज्ञान झालंय. 18वा अध्याय पूर्ण. तर अर्जुन काय वेडा होता, मूर्ख होता का? इतका नाही. जो अर्जुन भगवान शंकराला युद्धामध्ये परास्त करून पाशुपतास्त्र घेऊ शकतो, त्याला काही तत्त्वज्ञान समजणार नाही का? भगवंताने सांगितलेलं फक्त युद्ध करावं का करू नये एवढ्या क्षुल्लक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसणार आहे का? त्याला तत्त्वज्ञान सर्व माहीत होतं, त्याला समजलं, ज्ञान झालं, पण निश्चिती नाही झाली अजून. म्हणजे निर्णयाची निश्चिती करता नाही आली. का नाही आली? जेव्हा एखादा व्यक्ती कुठली तरी गोष्ट सांगतो, एकदा सांगितल्यानंतर विश्वास पटत नाही. सांगितलेलं आणि ऐकलेलं आणि किंवा अनुभवलेलं यामध्ये फरक असतो, म्हणून विश्वास पटत नाही. एकदा सांगून पटत नाही किंवा एखादी गोष्ट सांगितल्यावर कळत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, तू माझा प्रिय शिष्य आहेस, हे मी गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला परत सांगतो, ऐक. म्हणून 18व्या अध्यायाची सुरुवात परत कर्मयोगापासूनच सुरू झालेली दिसते. परत ते काय म्हणतात की गुरु करुणी दावुनी वाटा सुबटा शरण जा, म्हणजे की कर्म परत क्रमाचा विचार. सुरुवातीला काय कर म्हणे? चित्ताची शुद्धता कर, कर्म कर, भक्ती कर, त्यानंतर चित्त शुद्ध करून गुरु कर, गुरुची सेवा कर. पूर्ण हे क्रम 18व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून हा क्रम सांगितला आहे. मग कर्मयोगाचा परत भगवंत अर्जुनाला परत पूर्ण ज्ञान जे काही सांगितलं ते परत सांगायला सुरुवात करतं 18व्या अध्यायामध्ये. त्यामुळेच 18वा अध्याय हा कळस अध्याय म्हणतो. पूर्ण गीतेचा 18 अध्यायांचा 17 अध्यायाच्या सुरुवाती पूर्ण त्याचा सार हा 18व्या अध्यायामध्ये आहे. भगवंत अर्जुनाला काय सांगतात की बाबा रे, एकदा सांगून तुला गोष्ट नाही कळली ना, मी परत तुला सांगतो. हरिपाठामध्ये पण 2दा हरिमुखे म्हणा 2दा म्हटले, कारण एकदा म्हणून चाललं असतं का? कारण की एकदा सांगून गोष्ट कळत नाही. बरोबर आहे. उपनिषदामध्ये असाच एक उदाहरण आहे की श्वेतकेतूला सुद्धा उदाहरण देताना उपनिषदामध्ये 9 वेळेस उदाहरण द्यावं लागले. प्रत्येक वेळीस उपपत्ती वेगळी, प्रत्येक वेळीस उदाहरण वेगळं, प्रत्येक वेळीस सिद्धांत वेगळा, कारण की एकदा सांगून पटलं नाही. ज्ञानोबा आहे त्याचंच उपनिषदातलं उदाहरण घेतात की एक घट असतो, घटामध्ये पाणी आहे, तो घट घेऊन जाताना घट फुटला, तर घट खाली पडल्यानंतर घट फुटतो का पाणी फुटतं? तर घट फुटतो. पाणी फुटतं का? नाही. म्हणजे पाण्याला काही होतं का? पाणी सांडतं, पण पाण्याला काही होतं का? घट फुटतो. पाणी फुटतं का? आपण म्हणतो का पाणी फुटलं? नाही, घट भांडं फुटलं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे उपाधीला काय, स्वरूपाला काही धक्का लागतो का? नाही. उपाधीचा बाध झाला की उपाधीचा बाध झाला म्हणजे स्वरूपाला धक्का लागतो का? श्वेतकेतू जे पाणी आहे ते तुझं स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजे तत्वमसी. उपनिषदामध्ये देखील भगवान जेव्हा ऋषीमुनी जेव्हा श्वेतकेतूला उपदेश करतात तेव्हा तेच उपदेश म्हणजे जे स्वरूप आहे, जे स्वरूप जे पाणी आहे ते पाणी म्हणजे स्वरूप, तुझं स्वरूप जाण, ते स्वरूप म्हणजे परब्रह्म म्हणजे तत्वमसी. आलं लक्षामध्ये? म्हणजे तिथे देखील भगवंत दृष्टांत उदाहरण देतात. हे सर्व झालं. अर्जुन म्हणतो की मला मान्य आहे, मला सर्व गोष्टी पटल्या, परंतु भगवान जेव्हा ही गोष्ट सांगतात म्हणजे आता दृष्टांत दिला, हे दिला की ह्यामध्ये त्वमेव शरणम गच्छ, कुठलीही गोष्ट एखादा सिद्धांत पटवून देताना दृष्टांत आणि उपपत्ती दिल्याशिवाय तो म्हणजे सिद्धांत मान्य नाही करत, म्हणजे त्याला उदाहरण दिल्याशिवाय सांगता येत नाही. ज्ञानोबा आता ह्यासाठी त्वमेव शरणम गच्छ, शरणांगती जे मी प्रकार सांगितले ठीक आहे, पण ह्यासाठी सिद्धांत सांगताना आपल्याला भक्तिशास्त्राचा विचार करावा लागेल. भक्तिशास्त्रामध्ये काय, नारद महर्षींनी वेगवेगळ्या भक्तीची व्याख्या सांगितली, वेगवेगळी जी मतांतर सांगितली आणि मतांतर सांगितली. मतभेद वेगळा आणि मतांतर वेगळी. मतभेद म्हणजे की एका विषयावरची वेगवेगळी मतं, मतांतर म्हणजे की एकाच विषयाची वेगवेगळी मतांतर. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये मतभेद असावेत का? नाही, मतांतर असावी.
छोटंसं उदाहरण देतो. समजा उदाहरणार्थ मला प्लॉट घ्यायचा आहे. प्लॉट, 2 भाऊ आहे, वडील आहे, 2 भाऊ. एक भाऊ म्हणतो की प्लॉटची किंमत थोडी कमी वाटते, प्लॉटची किंमत कमी वाटते, थोडंसं बघा काही पॉलिटिक्स आहे का, डबल रजिस्टर झाली का. एक भाऊ म्हणतो नाही थोडं थांबा, भाव थोडे कमी आहेत, मार्केटचा भाव वाढल्यानंतर घेऊ, पैशाचं सध्या ताणतण आहे, नका घेऊ. म्हणजे एखाद्या विषयावर वेगवेगळी मतांतर असली म्हणजे वेगवेगळे त्या विषयाचे कंगोरे निघत जातात, कंगोरे भेटतात. मतभेद नसावी, मतभेद. तसंच नारदीय भक्तिसूत्रामध्ये भक्तीची नारद महर्षींनी सुरुवातीला काय दिल्यात की सुरुवातीला भक्तीच्या वेगवेगळ्यांचे मतांतर सांगितले. वेगवेगळे व्यासांचं मत काय, गर्गाचार्यांचं मत काय, शांडिल्यांचं मत काय, व्यास महर्षींचं मत काय, ह्या सर्वांची मतांतर सांगितली आणि शेवटी एक स्वतःचं आपलं एक मत सांगितलं नारद भक्तिसूत्रामध्ये. का सांगितलं? माझा उद्देश काय, माझा विषय काय आहे की त्वमेव शरणम गच्छ, मला त्या विषयाकडे यायचं आहे. नारद महर्षी सुरुवातीला काय म्हणतात की त्या भक्तिसूत्रातल्या भक्तीच्या व्याख्याची सूत्राची सुरुवात काय होती की तन्लक्षणानी नाना मतभेदात, असं सूत्र तयार होतं. तन्लक्षणानी सुरुवात होते, तन्लक्षणानी नाना मतभेदात, म्हणजे की वेगवेगळी भक्तीच्या मतभेद मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. पहिलं मत येतं व्यासांचं, पूजादिषु अनुरागः इति इति पराशर्याः. म्हणजे व्यास महर्षी म्हणतात की व्यास महर्षींच्या मते भक्ती म्हणजे काय, तर पूजेतील अनुराग म्हणजे भक्ती, असं व्यास महर्षींचं म्हणणं आहे. पुढे गर्गाचार्य काय म्हणतात की कथेषु इति अनुरागः शांडिल्यः, म्हणजे कथा करणे, भगवंताची कथेचं गायन करणे, भगवंताच्या कथेचं निरूपण करणे, 24 तास म्हणजे अखंड भगवंताच्या कथेचं वाचन मनन पठन करणे म्हणजे भक्ती, असं गर्गाचार्यांचं मत आहे. परत शांडिल्यांचं मत काय की आत्मरती इति अविरोधेन इति शांडिल्यः, म्हणजे आत्मस्वरूपाचं मनन अखंड चिंतन करणं म्हणजे भक्ती, असं शांडिल्यांचं मत आहे. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य देखील भक्तीची छान व्याख्या करतात. मोक्षकारण सामग्र्याम इति भक्तिरेवही इति, म्हणजे मोक्षप्राप्ती करतानाच्या सामग्रीतली महत्त्वाची सामग्री कुठली असेल तर ती भक्ती आहे. ही सगळी जे मी तुम्हाला सांगितली व्याख्या, हे सर्व व्याख्या भक्तीच्या व्याख्या नाहीत का? आहेत. ही सगळी वेगवेगळी मतांतर झाली, मतभेद नाही म्हणता येणार. पूजेतला अनुराग म्हणजे भक्ती, कथेतला अनुराग कथा करणं म्हणजे भक्ती, अखंड चिंतन विठोबाचे चिंतन करणं म्हणजे भक्ती, आत्मस्वरूपाचं चिंतन करणं म्हणजे तरी पण भक्ती. आलं लक्षामध्ये? म्हणजे ही सगळ्या ऋषीमुनींनी, सगळ्या संतांनी जे भक्तीच्या व्याख्या दिल्यात, ह्या वेगवेगळी मतांतर झाली. आता शेवटी नारद महर्षी स्वतःचं भक्तीचं एक व्याख्या देतात. कुठली बघतात की नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता इति, म्हणजे नारद महर्षी म्हणतात की नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता. इथं हा माझा मुद्दा आहे. नारद महर्षी म्हणतात की तुम्ही तुमचे सर्व कर्म भगवंताला समर्पित करून त्या भगवंताच्या आठवणीमध्ये किंवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये विरहामध्ये आठवण करून विरहामध्ये रडणं म्हणजे भक्ती आहे. म्हणजे काय म्हटलंय अगोदर? भगवंताचं चिंतन नामस्मरण करण्या अगोदर सर्व कर्म त्याला समर्पित करा. नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरता व्याकुलते इति. व्याकुळ त्याच्या भगवंताच्या आठवणीमध्ये, त्याच्या ह्याच्यामध्ये व्याकुलता रडणं किंवा व्याकुलतेमध्ये रडून त्याचं आठवणीमध्ये रडणं, त्याचे चिंतन अखंड चिंतन करणं, ह्याला भक्ती म्हणतात नारद महर्षी. पण त्याच्या अगोदर काय करायचे? सर्व कर्म भगवंताला समर्पित करायचे. तुम्ही जे सांगता महाराज बरोबर आहे, पण आम्हाला अजूनही पटलं नाही. उदाहरण देऊन मी तेच म्हटलं की सिद्धांत कुठला सांगायचं असलं की दृष्टांत द्यावाच लागतो. दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत हा पटत नाही. आता नारद महर्षींना पण असं विचार, नारद महर्षी तुम्ही बोलतात ते ठीक आहे, मला व्याख्या तुमची पटली, सर्वांची मतांतर आम्हाला समजली, पण तुम्ही जे व्याख्या सांगितली याचं उदाहरण काय? नारद महर्षी म्हणतात की गोकुळेतल्या गोपिकांचं उदाहरण नारद महर्षी इथे देतात. काय केलं गोपिकांनी? त्यांनी काय केलं? सर्व कर्म भगवंताला समर्पित केली आणि त्यांच्या व्याकुलतेमध्ये काय केलं? विरहामध्ये रडत होत्या, भगवंताच्या आठवणीमध्ये अखंड चिंतन त्यांचं चालू असायचं. म्हणजे नारद महर्षींची जी व्याख्या आहे, त्यांनी काय केलं की सर्व कर्म समर्पित केले. कोणाला? भगवंताला. त्वमेव शरणम गच्छ, सर्व कर्म अर्पण करून भगवंताच्या व्याकुलतेमध्ये त्यांनी आठवणीत त्यांनी चिंतन केलं. बरोबर आहे? हे काय केलं गोपिकांनी?
गोपिका कपाळाला सिंदूर लावायच्या, जे की लग्न झाले गोपिका सिंदूर लावायच्या, की ते का सिंदूर लावायच्या? पतिदेवांसाठी म्हणून आहे, की भगवंत समोर आल्यानंतर भगवंतांना बिना कुंकाचं किंवा बिगा ह्याचं कपाळ आवडणार नाही म्हणून लावायचं. म्हणून जे कर्म करत होते ते समर्पित केलं. वेगवेगळे आभूषणे घालणे, म्हणजे शृंगार करणे गोपिकाच्या करत होता. का करत होत्या? त्यांच्या म्हणजे सांसारिक पती परमेश्वरांसाठी नाही, तर ते भगवंतासाठी करत होते. त्यांनी काय केले? सर्व कर्म भगवंताला समर्पित करून भगवंताच्या याच्यामध्ये काय म्हणतात समर्पित करून त्यांच्या व्याकुलतेमध्ये तल्लीन झाल्या. त्वमेव शरणम गच्छ हा आजच्या प्रवचनाचा विषय. प्रवचन ज्यामुळे भगवान बाबांच्या चरित्रामध्ये जर बघायला गेलं, त्यांची पुण्यतिथीचं हे आहे, तर भगवान बाबांच्या चरित्रामध्ये जर बघायला की ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. त्यांच्या चरित्रामध्ये जर बघितलं, मी काय केलं की प्रवचनासाठी जे घेतला होता विषय त्वमेव शरणम गच्छ, सुरुवातीला कर्माबद्दल बोललो, म्हणजे कर्मयोग सांगितला. काय कर्मयोग होता? की स्वभाव, प्रकृती आणि तो प्रकृतीचा नियंता जो तत्व आहे ते मी कर्मयोग सांगितला. त्यानंतर गुह्यातलं गुह्य ज्ञान काय? की त्वमेव शरणम गच्छ. म्हणून ज्ञानयोगामध्ये मी कर्मयोग नंतर ज्ञानयोग. माऊली काय म्हणतात? की कर्मयोगाने परमात्मा प्राप्ती होत नाही. कर्मयोग हा काय आहे? की कर्मयोग हा ज्ञानप्राप्तीचं साधन ठरवू शकतो, पण कर्मयोगाने तुम्हाला परमात्मा प्राप्ती होत नाही, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. परमात्मा प्राप्तीसाठी तुम्हाला ज्ञानयोगाने तुम्हाला परमात्मा प्राप्ती होऊ शकते, पण ज्ञान हे करण्यासाठी तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्म हे करणंच गरजेचं आहे. म्हणजे प्रथमतः पहिलं प्राधान्य कुठाला दिलं? ते कर्मयोगाला दिलं भगवंतानी, नंतर ज्ञानयोग येतो, आणि शेवटचा मी तुम्हाला नारद भक्तिसूत्रातलं भक्तीचं जे वर्णन सांगितलं ते भक्तियोगामध्ये गेलो. बरोबर आहे. भगवान बाबांच्या चरित्राचं जर आपण वर्णन केलं तर त्यांचं कर्मयोग हे तिन्ही योग त्यांच्या जीवनचरित्रात आपल्याला दिसतात. मी काय म्हटलं की नाथरायांचा हरिपाठातला तिसरा जो अभंग आहे, ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. मी म्हणजे एका ठिकाणी भगवान बाबांचा फोटो बघितला होता आणि त्याच्या खाली होते की बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, असं ऐकलं होतं. असंच आहे ना, बैसोनी पाण्यावर म्हणजे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. हे काय आहे? हे हा सिद्धीचाच प्रकार आहे. ओळखीला हरी धन्य तो मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. बरोबर आहे. म्हणजे संत महात्म्यांकडे जी सिद्धी प्राप्त होते केव्हा होते? जेव्हा हरी ओळखला जातो. मग कर्मयोग म्हणजे काय? की कर्मयोग म्हणजे की तुम्ही केलेलं म्हणजे कर्म कशासाठी करायचं? की ज्ञानप्राप्तीचं साधन, ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्म करायचं. आलं लक्षामध्ये? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म नाही केलं तरी चालतं. ज्ञानाचे परत दोन प्रकार येतात, ज्ञानोत्तर कर्म आणि ज्ञानपूर्व कर्म. ज्ञानप्राप्तीच्या अगोदरचं कर्म आणि ज्ञानप्राप्त झाल्यानंतरचं. मोठमोठे जे महात्म्य असतात, ज्यांना ज्ञान परब्रह्म लीन असतात, जे ते कर्म करत नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही असं म्हणतात त्यांना, म्हणजे त्यांना पूजा ध्यान वगैरे असं काहीही नाही. परत भगवान बाबाच्या चरित्रात अजून एक चरित्र असं होतं की म्हणजे एक सांगून थोडंफार सांगून सांगता करतो की 12-13 वर्षाचे भगवान बाबा महाराज होते, तेव्हा त्यांनी सवंग म्हणजे गाई शेळ्या वगैरे असं चरायला शेतात डोंगरावरती गेल्यानंतर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला असं म्हणतात. मी प्रभुदास महाराजांचं ओवीबद्ध चरित्र सकाळीच वाचलं, त्याच्यामध्ये मला ओवीबद्धामध्ये कळालं की म्हणजे वाचनात आलं की ते असे 12-13 वर्षाचे असताना गाई म्हशी वगैरे असं गेल्यानंतर त्यांना दुपारच्या 11-12 वाजता ते असं झाडाखाली विश्रांती घेत होते, तर त्यांना तुकोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला असं म्हणतात. त्या ओवीमध्ये मला वाचण्यात आलं की जसं बहिणाबाईंना आणि निळोबारायांना जसं स्वप्नात जसा दृष्टांत झाला, तसं तुकोबारायांना त्यांना भगवान बाबांच्या स्वप्नात असा दृष्टांत झाला असं त्या ओवींमध्ये मला आलं लक्षामध्ये. की तुकोबारायांनी स्वप्नात येऊन सांगितलं की माझ्या अभंगाचं किंवा वारकरी संप्रदायाचं जे आहे तुला आता पुढे प्रबोधन वगैरे करायचं असं त्यांना. आणि ते जेव्हा 5-10 मिनटं झोपेतून उठल्यानंतर त्यांनी म्हणजे 5-10 मिनटं त्यांना शुद्ध नाही राहिले, शुद्ध हरपली होती त्यांची मला. मग त्यानंतर त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास चालू झाला. परत त्यांनी गुरु भेटले. मग त्यांचे बाकीचं तुम्हाला चरित्र त्यांचं माहितीच आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की अखंड अखंड ब्रह्मचारी होते महाराज. बरोबर आहे ना? चुकलं असेल माफ करून. अखंड ब्रह्मचार्य जे होतं ते भगवान बाबांकडून आपल्याला ब्रह्मचार्याचे जे काही नियम असतात, त्यांचे त्यांचे नियम किंवा ज्यांची काही आहे तर तंतोतंत ज्या सूत्रांमध्ये बसणारे म्हणजे की हे महान संत म्हटलं तर भगवान बाबा आहेत. आणि शेवटचं म्हणजे भक्तियोग आणि त्यांच्या जीवनचरित्रातलं म्हणायचं तर त्यांनी जे काही कीर्तनं प्रवचनं वगैरे केली. आणि नाही म्हणता येईल, आज ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन आहे. माऊलींच्या कृपेशिवाय ज्ञानेश्वरीचा अर्थ आणि ज्ञानेश्वरींच्या ओव्या उलगडणं अशक्य आहे. तुम्ही 1000 काय 2000 जरी पारायणं केली ज्ञानेश्वरीची तरी माऊलींच्या कृपेशिवाय
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी, बरोबर आहे, पण कृपा करी हरी तयावरी. हरीची कृपा केव्हा होते? जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला तेव्हाच कळतं. आलं लक्षामध्ये? अजून शेवटी आहे ना अर्धा घंटा, पावणे 4, 5 मिनटं का? बरं, 4ला 5 कमी असताना. बरं, हे झालं ज्ञान, भक्ती आणि ज्ञानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. ओळखीला हरी, जे मी म्हटलं की धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी. महाराजांच्याकडे सिद्धी तर होत्याच, त्या सिद्धीचं आता उदाहरणातून कळालंच. पुढील सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, म्हणजे साध्य, साधन आणि साधक ही त्रिपुटी जर सांगायची, ही त्रिपुटी जर लक्षात घेतली तर आपल्याला कळून चुकतं. साध्य काय आहे की परमात्मा प्राप्ती, हे आपलं साध्य आहे. साधन काय की हरिपाठातलं म्हणा किंवा ज्ञानेश्वरीतलं जे साधन सांगितलं की नामस्मरण, हे कलियुगामधलं जे काही साधन सांगितलं, हरेर नामो हरेर नामैव केवलम कलई नास्तेव नास्तेव. बरोबर आहे की कलयुगामधलं साधन कुठलं आहे की नामस्मरण हे साधन आहे. आपले साध्य काय की परमात्मा प्राप्ती. साधन काय आपलं? ते नामस्मरण. बरोबर आहे. साध्य, साधन आणि साधक, आपण सर्व कोण आहोत? ते साधक आहोत. मग साधकाने साध्य करत असताना, साधना करत असताना तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे की चित्ताची शुद्धता करायला पाहिजे. हा प्रथम पायरी. कर्मयोगाची पहिली सुरुवात. कर्मयोग म्हणजे नामस्मरण म्हणजे काय की आपण टाळी वाजवतो, प्रवचनाला येतो, कीर्तन करतो, हे काय? हा कर्मयोग, कर्म करतो आपण. बरोबर आहे. पहिला पायरी काय? ते चित्ताची शुद्धता सांगितली आहे. बरोबर आहे. चित्त शुद्ध कसं करायचं? नामस्मरण करणे. चित्ताची शुद्धता करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग जो असतो तो आहाराचा असतो. ज्ञानेश्वरीमध्ये 3 प्रकारचे आहार सांगितले आहेत. सात्विक आहार, राजस आहार, तामसी आहार. आयुर्वेदामध्ये जर उदाहरण घ्यायचं राहिलं तर लसणाचं उदाहरण खूप सुंदर सांगता येतं. लसूण जो असतो कुठल्याही पदार्थाचा थोडक्या याच्यात जर घेतला तर तो औषधी म्हणून उपयोग होतो. परंतु लसणाचा हा तामसी आहार आहे. तुम्ही लसण एक आठवडाभर रोज भाजी म्हणजे किंवा लसणाचा आहार ग्रहण करा. तुमची जे स्वभावातला जो बदल होतो तो रागीट स्वभाव होऊन जातो असं म्हणतात. त्याला तमोगुणी म्हणतात. विषय असा आहे की चित्ताची शुद्धता ही आहार हा मोठा आहे. पण चित्त शुद्ध करण्याकरिता अगोदर मी काय म्हटलं की साधकाने काय काय नियम हे करावे. प्रथमतः आहे तो विवेक, मग वैराग्य आणि मग मुमुक्षत्व. ह्या 3 पायऱ्या आहेत. प्रथमतः विवेक येतो. विवेक म्हणजे काय की काय चांगलं, काय वाईट, सत्य काय, असत्य काय, ह्या गोष्टींचं भान असणं म्हणजे त्याला विवेक म्हणतो. माझ्याकडे 10,000 रुपये असले तर या पैशाचा कसा वापर करायचा? आले पैसे म्हणून खर्च करणे नाही. म्हणजे विवेक काय असतं की विवेक म्हणजे काय म्हणतात भगवंत? विवेकी करावा विचार असं म्हणतात कुठेतरी. विवेक म्हणजे काय की खरं आणि खोटं, सत्य असत्य काय याची जाणीव असणं म्हणजे विवेक. बरोबर आहे. विवेक झाल्यानंतर वैराग्य, दुसरी पायरी येते वैराग्याची. वैराग्य म्हणजे काय? माझ्यासमोर 10 गुलाबजामुनच्या प्लेट आहेत आणि मी अगोदरच 10 गुलाबजामुन प्लेट खाऊन बसले आणि अजून 10 प्लेट आल्या आणि मग म्हटलं की नाही मला नाही गुलाबजामुन, मला आवडत नाही. अगोदरच 10 मी गुलाबजामुन खाल्ले, त्याला त्या गुलाबजामुनबद्दलचं वैराग्य म्हणावं का? वैराग्य म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत त्याचा वैराग्य हा अर्थाचा होतो, त्याग अर्थ होतो. पण वैराग्य होण्याकरता म्हणजे वैराग्य समजून घेण्याकरता 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, ती गोष्ट आपल्याजवळ असावी, त्या गोष्टीची आपल्याला नितांत गरज असावी आणि आपल्याला त्या गोष्टीची नितांत गरज असून देखील, आपल्याजवळ असून देखील त्या गोष्टीचा त्याग करावा म्हणजे त्याला वैराग्य म्हणतात. उदाहरण देतो. मला सध्या पैशाची खूप गरज आहे. पैसा आहे माझ्याकडे, बरोबर आहे, पण त्या पैशाची खूप गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे आहे, मला त्याची खूप नितांत गरज आहे, माझ्याजवळ देखील आहे, पण त्या गोष्टीचा वापर नाही झाला पाहिजे, त्याला वैराग्य म्हणतात. प्रथम विवेक, वैराग्य आणि मग वैराग्यामध्ये पण समाधी षट संपत्ती, क्षम, दम, दया, मुमुक्ष, हे समाधी षट संपत्ती, हे 6 ह्याचे पण दिले आहे. त्या 6 गोष्टी ह्यानंतरच मग वैराग्य म्हणता येतं. वैराग्याची मूर्ती जर सांगायचं राहिलं तर संत तुकाराम महाराज हे आपण वैराग्य सम्राट म्हणतो, वैराग्य मूर्ती. बरोबर आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं होतं की नजराणा पाठवला होता. आम्हा घरी शब्दाची चरत नाही. त्यांनी नजराणा जिजामात्यांनी घ्यायचा प्रयत्न केला, पण काय म्हटलं की तुकोबाऱ्यांनी हात न लावता पूर्णच्या पूर्ण तो नजराणा आहे परत पाठवला आणि अभंग लिहून शिवाजी महाराजांना दिले होते.
आम्हा घरी शब्दाचीच रत्ने. आमच्या संत महात्म्यांच्या घरी आमचं रत्न काय की शब्द हेच आमचं रत्न आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या ओवींमध्ये, माऊलींच्या वाङ्मयामध्ये एवढी शक्ती आहे की शब्दाला सुद्धा परब्रह्माचं स्वरूप दिले आहे. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश वर्ण वपू निद्रोष जाणे गेलं. म्हणजे ज्ञानोबारायांनीचं जे संत वाङ्मय जे ज्ञानेश्वरी जे आहे, ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हणतो, यातल्या शब्दांची इतका त्याचा हे आहे की शब्दाला त्यांनी ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली. पहिल्याच अध्यायामध्ये आहे. हे जे शब्द आहे म्हणजे वैराग्याचं म्हणतो मी की वैराग्य, तुकोबारायांचं जे आहे वैराग्य आपण पाहायचं असेल तर तुकोबारायांचं चरित्र पाहावं. विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे काय की मोक्षप्राप्ती. साधकाने इच्छा, जो साधक की मोक्षप्राप्तीची इच्छा असलेला जो साधक आहे त्याला मुमुक्षत्व असं म्हणतात. बरोबर आहे. विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व. मोक्षप्राप्ती हे काय आहे? हे आपलं साध्य आहे की आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे. आता परत मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे. विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व. मी म्हटलं की चित्ताची शुद्धता करणं आहे. चित्तशुद्ध म्हणण्यापेक्षा त्या अगोदर अजून एक असतं की आवरणाचा विचार. आवरणाचा, कशाचा आवरणाचा? मायेच्या आवरणाचा विचार. म्हणजे आवरण निवृत्ती, म्हणजे आवरणाचा जो दोष आहे ते आवरण निवृत्तीसाठी काय करायला पाहिजे? ते नामस्मरण करायला पाहिजे, भजन, कीर्तन, चिंतन करायला पाहिजे. बरोबर आहे. मग हे थोडक्यात भक्ती, उपासना करायला पाहिजे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू, लक्ष्मी, पादसे हे नवविधा भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. श्रवण करणं म्हणजे मी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय, म्हणजे ही तुमची श्रवण भक्ती चालू आहे. कीर्तनम, कीर्तन करता, म्हणजे कीर्तनाचे 2 प्रकार. कीर्तन म्हणजे आपण जे ऐकतो तो कीर्तन. अखंड नामस्मरण करणं म्हणजे ते कीर्तन नामस्मरण करणं म्हणजे श्रवण, कीर्तन, मनन. हे जे प्रकार भक्ती करण्याचं काय करायचं? पहिला आपला उद्देश काय की आवरण दोष निवृत्ती करणं आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर परत आपण हरिपाठाचं उदाहरण घेतलं तरी हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणजे नामस्मरण करत करत काय की हरपली चिंता. चिंता, चिता आणि चिता. मला एक तुलसीदास गोस्वामीजींचं एक चरण आठवतं. चिंता से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान, सुख से घरेल शेटी. काय दास कबीर आणि नाही, गोस्वामी तुलसीदास गोस्वामींचं पण आहे. चिंता से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान, चिंता बडी अभागिनी, चिंता चिता समान. म्हणजे चिंता केल्यानं सध्याचा घडीचा जो रोग आहे तो आहे चिंता. आपण त्याला स्ट्रेस म्हणतो, टेन्शन, डिप्रेशन, वेगवेगळे नाव आहेत त्याला. बरोबर आहे. चिंता से चतुराई घटे. चतुराई म्हणजे की तुमच्या बुद्धीचे जे हे आहे, काय होतं? तुमचे बुद्धिचातुर्य तुमचं घटतं तुम्ही जेव्हा विचार करता. चिंता से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान. जे कोणी खूप चिंता करतात, घटे रूप, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, चेहऱ्यावर हे करणे, चेहरा बघितलं अरे खूप टेन्शनमध्ये दिसतो, कोणी बघितलं की म्हणतं अरे यार खूपच टेन्शनमध्ये दिसायला, खूपच चिंता करतोय. म्हणजे घटे रूप और ज्ञान, चिंता बडी अभागनी, चिंता चिता समान. तुलसीदासजी काय म्हणतात की चिंता जी आहे ही चितेप्रमाणे आहे. जर तुम्ही एखादा मनुष्य जर चिंता करत असेल तर त्याचं शरीर जे आहे म्हणजे त्याचं मन, चिंता जे आहे ते चितेप्रमाणे आहे. म्हणजे चित्त, चिंता म्हणजे चिंता, चित्त आणि चिता हे तिन्ही शब्दाचे असं ह्याच्यातून कळतं. बरं, भगवंत 2ऱ्या अध्यायामध्ये परत एकदा गुण आणि दोषाबद्दलची शृंखला सांगतात. मी हे शेवटचं का सांगतोय गुण दोषाबद्दलचं? कारण की जेव्हा आपण साधना करत असतो, साधना करत असताना प्रथमतः जे अडचण येते ती ही गुण आणि दोषांची, आपल्याला दोषांची अडचण फार येते. काय गुण दोष आहेत? दोष कुठले? जेव्हा गुण येत असतात आपल्यामध्ये, गुण हे एक वेगवेगळे आत्मसात करावे लागतात. आणि एकदा जेव्हा दोष येतात, एक दोष सगळ्या दोषांना घेऊन येत असतो. 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की कामात भवती समोहात, समोहात भवती जायते, संगात संगोपशक्तीप जायते. असं म्हणजे दोषांचं कसं असतं, गुण आणि दोषांची कशी संगती आहे? एकदा दोष आपल्या शरीरात आला, एक दोष आला की तो सर्व दोषांना घेऊन येणार. आणि जर आपल्यातला एक गुण गेला की तो सगळ्या गुणांना घेऊन जातो. उलटा आहे महाराज. जर तुम्हाला एक गुण संपन्न करायचा असेल, शांती, तर तुम्हाला एक गुण संपन्न करायला मेहनत घ्यावी लागते, तपस्या, साधना करावं लागते. परंतु दोषाचं तसं नाही. एक दोष आला, काम दोष आला की तुम्हाला क्रोध आला की काम घेऊनच येणार तो तुमच्यासोबत. तुम्हाला क्रोध आला की तुम्हाला काम हा त्रास देणारच. खूप मोठं रामायणातलं उदाहरण द्यायचं राहिलं तर विश्वामित्र आणि
जमदग्नी. जमदग्नी किती आपण म्हणतो काय जमदग्नीसारखा राग आहे म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे त्यांचा क्रोध गेला का नाही, पण काम गेला होता. विश्वामित्रांचा क्रोध गेला पण काम गेला पण क्रोध गेला का. म्हणजे ऋषीमुनी खूप रागीट असायच्या, भेटले की म्हणजे काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की लगेच शाप देऊन टाकायचे, इतका रागायचं त्यांना. म्हणजे क्रोध त्यांच्यात पण दोष होता ना. म्हणजे क्रोध हा काय दोष आहे. काम क्रोध हे जे काही दोष आहे ही शृंखला आहे. काम आला की क्रोध आला की क्रोधानंतर काम येणार, काम आला की मोह मत्स्य अहंकार हे सगळं काय करणार. भगवंत सांगतं की शेवटी तुमच्या बुद्धीला ग्रासून टाकणार. हे गुणदोषाची शृंखला. मग हे चित्ताची शुद्धता केल्यानंतर काय होईल, हे दोषाची निवृत्ती होणार हळूहळू एक एक. भगवंत काय म्हणतात की वेद पुराण उपनिषद ह्या सर्वांमध्ये जे काही कर्म ज्ञान भक्तियोग सांगितलं आहे ना, या सर्वांचं जर सर्वांचं जर गूढ रहस्य म्हटलं तर हे हरिपाठामध्ये बघ. हरिपाठाला भक्तिशास्त्राचा खूप छान ग्रंथ म्हणतात. सर्व तुम्हाला तिन्ही वेदामध्ये, वेदांचं काय अगोदर सुरुवातीला व्यास महर्षींनी जेव्हा वेद लिहिले, ब्रह्मदेवाने जेव्हा वेद केले तेव्हा एक अशी पुस्तिका होती. त्यानंतर काय केले, व्यास महर्षींनी त्या पुस्तिकेच्या वेदाचं 4 भाग केले. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद. चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. 4ही वेद काय हरीचंच गुणगान करतात, परंतु 4ही वेद मुखोद्गत करणे अकस्मात करणे, त्यांचा अर्थ जाणून घेण्याला वेळ लागायचा. मग त्या 4ही वेदांचं जर आकलन, 4ही वेदाचं अजून थोडंसं थोडक्यात हे केलं तर ते महाभारत हे महाकाव्य आहे. महाभारतांच्या श्लोकामध्ये 4ही वेदाचं पूर्ण सार महाभारताच्या श्लोकातील. महाभारताचं पूर्ण सार जर कशात असेल तर ते भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने आणलं. 18व्या अध्यायाचं पूर्ण सार कुठलं असेल तर ते भगवद्गीतेवर टीका करून माऊली ज्ञानोबा यांनी केलं. ज्ञानेश्वरींच्या ओव्या ह्या एक कोड्याप्रमाणे असतात. माऊलींच्या ओव्या हा अर्थ का उलगडत नाही, कारण ती प्राकृत मराठी भाषा आहे. त्यावेळेसच्या संत ज्ञानोबा यांच्या वेळेसचा जो काळ होता, त्यावेळेसचं जे सामाजिक परिवर्तन होतं, त्यावेळेसची समाजाची त्यावेळेसच्या ह्याच्यानुसार ती त्यावेळेसची प्राकृत मराठी भाषा बोलली जायची. म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा जो अर्थ आहे की त्या ओव्यांचं म्हणजे अर्थ जो ते प्राकृत मराठी आहे, ती भाषा समजायला प्राकृत मराठीची भाषेची शुद्धता महत्त्वाची असते. त्यानंतर ते झालं म्हणजे त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या ओव्या समजायला थोडं अवघड जातं. मी सांगत होतो की विवेक वैराग्य मुमुक्षत्व आणि चित्तशुद्धाची हे करण्यासाठी दोषाची निवृत्ती करायची असेल तर चित्ताची शुद्धता करणं गरजेचं असतं. आणि चित्तशुद्धासाठी पण करायचं असेल सर्वात शेवटी हे भक्ती म्हटलं तर नामस्मरण करणं हे गरजेचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर दादांनी महाराजांनी हे प्रवचनाची जे सेवा दिली, म्हणजे भगवान एक संतांच्या म्हणजे ही माझी 3री-4थी सेवा आहे प्रवचनाची, की संतांची प्रवचन म्हणजे एक सेवा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा न करावा अवेर. शेवटी एवढंच बोलेल की साळुंके मंजुळ बोलच सेवानी, शिकविता धनी वेगळाची, काय मॅपा मरे बोलावे उत्तरे, परी बोलविले विश्वंभरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.